हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज मी चालली होती माहेरी आणि माहेरी जेव्हा जायचं असेल ना, तर मी खूप खुश असते. 4-5 दिवसच अगोदर हे जायचं, हे न्यायचं आहे, ते न्यायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं, तिथं जाऊन काय करायचं, हे सगळ्या गोष्टी मनात ठरवत असते मी. आणि फर्स्ट टाईम असं झालं होतं की माहेरी जाताना मला थोडंसं आज वाईट वाटत होतं. कारण असं होतं की परीला घेऊन मी जाणार नव्हती. स्वामी आणि मी फक्त दोघंच जण जाणार होतो. आणि परी आणि परीचे डॅडू इकडेच कोल्हापूरला राहणार होते. त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटत होतं परीला सोडून जायचं म्हणून. पहिल्यांदाच मी अशी चालली होती, परीला कुठे न नेता चालली होती बाहेर. कधीच मी तिला कुठे ठेवून जात नाही. जायचं असेल 1-2 तासाचं काम असेल तरच एवढ्या वेळासाठीच तिला सोडून जाते. बाकी पूर्ण दिवस माझा तिच्यासोबतच असतो आणि त्यावेळी मला खूप वाईट वाटत होतं. पहिल्यांदाच असं वाटत होतं की माहेरी जाताना मी रडून गेली होती घरातून. अगोदर काय वाटत नव्हतं मला, जायचं आहे. मीच ठरवलं होतं मी बसने जाऊन लगेच येईन म्हणून. पण जाताना एवढं मला वाईट वाटत होतं ना, की मला घरातून पाऊल बाहेर जात नव्हतं. असं झालं होतं. हे पहिल्यांदाच असं झालं होतं. बसने प्रायव्हेट गाडी करून जायला म्हटलं तर बरंच खर्च येत होता. त्यामुळे लगेच जाऊन यायचा असा मीच निर्णय घेतला आणि मग मी 2 दिवसासाठीच माहेरी चालली होती. कारण असं होतं की भाऊ सुट्टीसाठी 15 दिवसासाठी सुट्टीला आला होता. पूर्ण सुट्टी त्याची संपत आली होती. 2च दिवस बाकी होती. तो पण जायचा होता. म्हणूनच मी लगेचच जायला निघाली होती. कारण घरी पण कार्यक्रम असल्यामुळे मला जायला अगोदर मिळालं नव्हतं. नाहीतर मी अगोदरच जायचं असं ठरलं होतं. आता भावाला जायला 2च दिवस शिल्लक राहिले म्हणून मी आज निघाली होती. मन घट्ट केलं होतं आणि घरातून मी परीला बाय करून निघाली होती. बसमध्ये बसवण्यासाठी परचे डॅडू मला स्टँडवर आले होते सोडण्यासाठी. त्यांनी पण बसमध्ये सोडलं आणि लगेचच निघून गेले. कारण गेल्याच मला बस भेटली होती. 2 मिनिटच थांबलो असेल आणि लगेच मला बस भेटली. बसमध्ये बसल्या स्वामी लगेचच झोपून गेला. कारण दुपारची वेळ असल्यामुळे ना स्वामीचा झोपण्याचा टाईम झाला होता. त्यामुळे स्वामी लगेच झोपला आणि जसं स्वामी झोपला तसं मी खूप एकटी झाली आणि मला तर खूपच परीची आठवण येत होती. इकडचा तिकडचा परिसर बघत होती. मोबाईल थोडा वापरत होती आणि घाट असल्यामुळे मोबाईल पण जास्त वापरता आला नव्हता. कारण पूर्ण नेटवर्क आज ना पाऊस तर खूपच होता आणि त्यामुळे मला तर घाटामध्ये जाताना ना तर खूप भीती वाटते आणि रस्त्यांची पण थोडीफार कामं चालू होती. त्यामुळे खूपच भीती वाटत होती आणि दरड वगैरे घाटामध्ये कोसळतात. त्यामुळे मला बसने जायचं म्हटलं तर खूपच भीती वाटते. त्यानंतर मी घरी पोचली होती. आल्यानंतर भाऊ आणि भाच्याची इथं मस्ती चालली होती. इथं आल्यानंतरही स्वामी भांड्यांसोबतच खेळत होता. गेल्यानंतर आईने आम्हाला ना काजू इथे भाजून दिले होते. आपण इतरही काजू खातो ना त्याला चव वेगळी असते ना, जेव्हा आपण चुलीमध्ये जेव्हा काजू भाजून खातो ना त्याला चव तर खूप भारीच असते, वेगळीच लागते. आईने आज काजू भाजून दिले होते, भुईमुगाच्या शेंगाही भाजून दिल्या होत्या. खूप छान असं मस्त मजा केली होती. दीदी पण माझी अगोदरच आली होती 2-3 दिवसापूर्वी. सर्वजण एकत्र होतो तर खूप भारी मजा येत होती. गावाला गेल्यानंतर मोबाईलची तर बिलकुल गरज लागत नाही. हातात घ्यावायची पण काही वाटत नाही, घ्यावा असं पण वाटत नाही. कारण माणसं एवढी असतात की त्यांच्यासोबत बोलण्यातच वेळ निघून जात असतो. हा होता दुसऱ्या दिवशीचा दिवस. सर्वजण संध्याकाळी शेतात गेली होती आणि बाजूलाच आमच्या शेती आहे. एकदम बाजूला शेती आहे म्हणून त्यांच्यासोबत मी गेली होती. संध्याकाळी थोडा वेळ होता मग मी त्यांच्यासोबत गेली होती. कारण स्वामी आणि मी दोघंजण घरात एकटी असतो त्यामुळे खूप कंटाळा येतो म्हणून आम्ही बाजूला पाऊस पण होता तर त्यांच्यासोबत मी गेली होती. मी आणि भाऊ ह्या सर्वांचा व्हिडिओ करत होती. तर ही सगळीजण मला ओरडत होती, व्हिडिओ का करतेस म्हणून. तर मी म्हटलं थांबा तुम्हाला सर्वांना व्हायरल करते यूट्यूबवर टाकून. आणि असं खूप मस्ती मज्जा करत थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवला होता. इथं पाऊस आज थोडा कमी असल्यामुळे ना इथं तरवा काढायला वगैरे पाणी पण नव्हतं, तसंच काढत होती. कारण सगळीजणं असल्यावर थोडं कामं वगैरे होतात म्हणून पप्पा बोलले चला तरवा वगैरे काढून घेऊया. कारण दुसऱ्या दिवशी सगळीजण आम्ही पण निघणार होतो, बहीण निघणार होती, भाऊ पण निघणार होतो. त्यामुळे आई पप्पा आणि बहीण 3घच जणं होती. त्यामुळे कामं काय होणार नाही म्हणून सर्वजण इथं शेतात आली होती. खूप भारी वाटलं होतं. स्वामीने हे तर पहिल्यांदाच बघितलं होतं. त्याला ते सगळं तरवेला वगैरे हात लावतो ना तो एकदम नाजूक हाताने हात लावत होता. हे सर्व त्याने पहिल्यांदाच बघितलं होतं. त्याच्यानंतर मी घरी आली शेतातून आणि घरातून असं बघितल्यानंतर असं हे वातावरण होतं समोरचं, एकदम भारी वाटत होतं.
पाऊस, त्यात हिरवंगार सर्व वातावरण, सर्व हिरवं छान असं परिसर होता. जरी उन्हाळ्यामध्ये बघितलं ना तरी हे केळीची वगैरे समोर झाडं आहेत ना, ते एकदम भारी वाटतात. मस्त वाटतं वातावरण, एकदम वारा असतो. फॅनची काही बिलकुल गरज लागत नसते उन्हाळ्यामध्येही सुद्धा. त्याच्यानंतर हा दिवस होता तिसऱ्या दिवशीचा. त्या दिवशी आम्ही घरी आलो होतो ना, तो हा दिवस होता. भाऊ, मी आणि दीदी एकदमच घरातून निघालो होतो आणि आज घरामध्ये ना खूप असं शांत शांत वातावरण झालं होतं. भाऊला सोडण्यासाठी पप्पा येणार होते, कारण त्याला ट्रेनमध्ये बसवायचं होतं. कारण त्याचं सामान ना एवढं खूप भरपूर होतं की त्याला एकट्याला घेऊन ट्रेनमध्ये चढणं वगैरे खूप अवघड होतं. त्याच्यासाठी पप्पा इथं त्याला सोडायला येणार होते. पण दीदी आणि मी पण येणार होतो कोल्हापूरला. तर आम्हीच दोघी बोललो होतो की त्याला आम्ही सोडतो आणि तुम्ही घरी राहा म्हणून. कारण छोटी बहीण माझी एवढी हळवी आहे की आम्ही सर्वजण निघालो म्हटल्यावर ना ती खूप रडत होती. प्रत्येक वेळी ती खूप रडत असते. त्यामुळे पप्पांना आम्हीच बोललो होतो तुम्ही घरी राहा, आम्हीच त्याला सोडतो आणि त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरला निघतो म्हणून. त्यामुळे आम्ही रिक्षावरूनच इथे आलो होतो कणकवलीमध्ये आणि त्याच्यानंतर त्याला ट्रेनमध्ये बसवायचं होतं. ट्रेन आज ना 3 तास लेट झाली होती आणि त्या ट्रेन जेवढी लेट झाली, जेवढा वेळ होता ना त्याच्यासोबत, तो वेळ एवढा एकदम भारी घालवला की आम्ही तिघांनी खूप मस्त मज्जा केली. कारण गावाला गेल्यानंतर शेताची कामं होती ह्यावेळी, त्यामुळे सर्वांचं एकत्र बसून जास्त बोलणं काही झालं नव्हतं. आणि हा 3 तासामध्ये एवढं आम्ही मस्ती मजा बोललो ना, एकदम भारी वाटलं होतं आम्हाला. वाटलं ट्रेन लेट झाली तरी एक वेळ बरं झालं, कारण त्याच्यासोबत जास्त वेळ घालवता आला होता. आता हा कधी येईल, 4 महिन्याने येईल, 5 महिन्याने येईल, कधी येईल हे काय माहीत नव्हतं. त्याला सुट्टी कधी असेल एवढं काय माहीत नव्हतं. त्यामुळे सर्व दिवस आजचा दिवस ना त्याच्यासोबत घालवला होता. शेवटी त्याला ट्रेनमध्ये बसवलं आणि मग आम्ही आमच्या कोल्हापूरला यायला निघालो होतो. आणि असा आजचा दिवस होता आणि खूप इमोशनल होता, कारण भावाला पाठवताना मन एकदम जड मन करून त्याला पाठवलं होतं.